हरिओम. श्री विष्णू सहस्रनाम. श्रीराम कोल्हटकर यांनी केलेले निरूपण. प्रभू, सर्व प्रकारच्या क्रिया व घटना घडवण्याची शक्ती, सामर्थ्य ज्याचे ठिकाणी उत्कृष्ट रीतीने आहे, असा या नामाचा अर्थ. सूक्ष्मातिसूक्ष्म जंतूंच्या शारीरिक क्रिया, अंतर्गत चयापचयासारख्या क्रिया इथपासून ते सूर्यासारख्या तेजस्वी ताऱ्यामध्ये क्षणाक्षणास अणुस्फोट घडवून आणून त्याद्वारे निर्माण झालेली ऊर्जा पृथ्वी तलावर योग्य तेवढीच मिळणार अशी व्यवस्था करणारा तोच आहे. प्रख्यात अणुशास्त्रज्ञ रॉबर्ट ओपनहायमर यांच्या हाताखाली सुमारे 5,000 शास्त्रज्ञ अनेक वर्षे काम करत होते. त्यांच्या या प्रयत्नांचे फलित म्हणून अमेरिकेतील नेवाडा वाळवंटात पहिला यशस्वी सुनियंत्रित अणुस्फोट घडवण्यात आला. या अणुस्फोटातून जो तेजाचा लोळ निर्माण झाला तो पाहून डॉक्टर रॉबर्ट ओपनहायमरना भगवद्गीतेतील 11व्या अध्यायातील श्लोक 12 दिवि सूर्यसहस्रस्य भवेद्युगपदुत्थिता यदि भाससदृशी सा स्यात् भासस्तस्य महात्मनः याची आठवण झाली. या श्लोकाचा अर्थ असा की आकाशात 1000 सूर्य एकदम उगवले असता जो प्रकाश पडेल तोही त्या विश्वरूप परमात्म्याच्या प्रकाशा इतका कदाचितच होईल, म्हणजेच होणार नाही. कालमापन सुरू झाल्यापासून 1945 साली म्हणजेच 1945 वर्षांनी मानवाने पहिला अणुस्फोट केला. मग असा विचार केला तर सुमारे 500 कोटी वर्षांपासून सूर्य आपणास ऊर्जा पुरवठा अखंडित करतो आहे. आता इतक्या वर्षांपासून या घटना म्हणजे अणुस्फोटासारख्या करण्याचे सामर्थ्य ज्या भगवंतापाशी आहे त्याला आपली अल्पबुद्धी कसे जाणून घेणार? बरे, जाणून घ्यायची इच्छा जरी झाली तरी या ज्ञानप्राप्तीसाठी आवश्यक असणारी नम्रता आपल्यापाशी आहे का, याचा आपण विचार करूया. आपल्या पृथ्वीचे स्थान या ब्रह्मांडात जरी मोहरी एवढे असले तरी माणसाचा अहंकार या ब्रह्मांडापेक्षा मोठा असल्याने तो ज्ञानप्राप्तीच्या आड येतो. म्हणून या प्रभूला ज्यांनी जाणून घेतले, त्याची अनुभूती ज्यांनी घेतली, अशा संतांच्या सद्गुरूंच्या पायापाशी विनम्रतेने बसून ते परमात्म तत्व, तो प्रभू आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. हरिओम.